पुत्राची वाढता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण. परमंगलमय परात्पर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरू तडंदित विडंदित पितांबरधारी रुक्मिणी प्राण संजीव जगदधार श्री पांडुरंगाच्या असीम कृपे योग्याची माऊली साधकाचे मायबाप अखंड समाधिघन असणारे विश्व माऊली माझे ज्ञानोबर आहे. ज्यांच्या भक्तीमधून प्रेमामधून भगवान परमात्म्याने त्यांचा हातचा नैवेद्य खावा अशी लढीवाळ भक्त पंढरपूर निवासी माझे नामदेव आहे. जे शांत आहे श्रीमंत आहे विशेष म्हणजे संत सुद्धा ह्या तिन्ही पदव्या शादा शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथबाबा. ज्याने संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला नव्हे या महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनामध्ये विठ्ठल भक्तीचं वेळ लावलं असे पंचम वेद निर्माते देहुनिवासी श्री जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायच्या गाथेतील 4 चरणाचा 4 कडव्याचा 4 ओळीचा अभंग तुमच्या समोर गायलेला आहे ठेवलेला आहे. या अभंगातील प्रतिपाद्य विषय असं आहे की जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे एक आपलं दुखडं म्हणतात ते मनाबद्दलचं आहे. देवा माझं मन भजन करत नाही, माझ्या मनाने भजन केलं पाहिजे हा माझा आग्रह आहे, माझा अट्टाहास आहे. मग कसं भजन केलं पाहिजे? तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण. माझ्या मनानं तसं राहिलं पाहिजे. म्हणजे कसं राहिलं पाहिजे? मग याच्यासाठी 3 दृष्टांत दिली. पहिला दिला पुत्राची वाढता शुभ ऐके जेवी माता. आईचा आणि मुलाचा दृष्टांत दिला. आई लेकरावर किती प्रेम करते, आई मुलावर किती प्रेम करते हे शब्दामध्ये कोणाला सांगता येतं का? आपल्या आईने आपल्यावर किती प्रेम केलं. आई लेकरावर किती प्रेम करते हे जर जाणून घ्यायचं असेल तर स्वतः आई झाल्याशिवाय कळत नाही की आई वडिलांनी आपल्यावर किती प्रेम केलं. म्हणून जसं आईच्या मनामध्ये लेकराविषयी प्रेम आहे तसं माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी प्रेम राहावं. तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण. 3ऱ्या चरणामध्ये दुसरा दृष्टांत दिला. नांदे लुप्त झाला मृग देह विसरला अंग. हरिण आहे, हरणाला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर हरणाला बासरीचा आवाज बिनेचा आवाज आवडतो. किती आवडतो म्हणले? स्वतःच्या प्राणाला मुक्त पण बासरीचा आवाज सोडत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात प्राणी म्हणले त्याला बोलता येत नाही पण किती प्रेम करतं बासरीवर. जसं त्याचं मन बासरीवर आहे की नाही तैसं माझं मन राहिलं पाहिजे. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. आणि शेवटच्या चरणामध्ये शेवटचा दृष्टांत द्या तुकोबाराय. तुका म्हणे पाहे कासवीचे पिल्ले माय. जेवढे म्हणून आता इथं कीर्तनामध्ये उपस्थित आहेत सर्वांना दूध तर माहीतच आहे की नाही. दूध माहिती आहे, दूध मिल्क प्रत्येकाला माहीत आहे की नाही. दूध सगळ्यांना माहीत आहे. फक्त वेगवेगळं कोणी म्हशीचं घेत असेल, कोणी गाईचं घेत असेल, कोणती जर्सी गाय असेल, कोणी शेळीचं घेत असेल, कोणी मेंढीचं घेत असेल. पण वेगवेगळे दुधाचे प्रकार आहेत. माझं बोलणं कळतं तुम्हाला? माझा आवाज येतो स्पष्ट? एक वारीतलं कीर्तन असंच असतं आणि असंच केलं नाही त्याला काही तुमचा बी दोष नाही आमचा बी दोष नाही. बरं काही सगळं वातावरण तेच असतं महाराज भक्तिमय. मग दूध आहे, प्रत्येकात दुधाची चव आपण घेतलेली आहे की नाही. म्हशीच्या दुधाची चव घेतलेली आहे. पूर्वीचे जे लोक होते की नाही बाबा गाईचं दूध प्यायचे. जे म्हातारे आजोबा ते होते की नाही आपले ते गाईचं दूध प्यायचे. म्हणून बघा ना सायकलचा जरी आवाज ऐकला तरी माणसं दूर व्हायची कारण की दूध काय प्यायचे? गाईचं प्यायचे. आणि आता आपण किती मोठ्यानं हॉर्न वाजवा तरी लोक रस्त्याच्या बाजूला होत नाही कारण की दूध काय पितात? म्हशीचं पितात आहे की नाही. तेव्हा आपला दोष नाही, आपण काय खातो काय पितो याच्यावर अवलंबून आहे. म्हणून दूध गाईचं आहे म्हशीचं आहे. पण जगाच्या पाठीवर एक दूध असंही म्हणलंय ते जर आपण प्राशन केलं आपण जर घेतलं तर आपण कधीच मरत नाही. हां, कधी कोणती बिमारी होत नाही, माणूस कधी म्हातारा होत नाही, केस कधी पांढरे होत नाही, कधी चेहऱ्यावर सुरकुरुद्या सुद्धा पडत नाहीत. म्हणले महाराज असं दूध आम्हाला कोणी सांगितलं नाही, असं दूध आहे म्हणलंय. आणायचं का इकडं? तुमच्या इकडं 25,000 रुपये लिटरचं दूध आहे. किती? 25,000 लिटर. जर आणायचं असेल तर एखादं टँकर बोलवतो पण पहिले पैसे जमा करा. म्हणले महाराज पैसेच जाऊ द्या हो, 1,00,000 रुपये लिटरचं असू द्या पण आहे का ह्याचं ते सांगा. आहे का नाही? आहे का ह्याचं? कशापासून बनतं? तर ते दूध हे काशविनीचं. कशाचं दूध आहे? काशविनीचं. मिळेल ना? भेटतं का काशविनीचं दूध तुमच्या इकडं? जाणकार मंडळी म्हणतात नाही आणि ज्याला काहीच माहीत नाही ते हो बी म्हणतात नाही बी म्हणतात. का भेटत नाही? अहो महाराज जिला स्तनच नाही तिला दूध येण्याचा प्रश्न नाही म्हणले. जिला स्तन नाही तिला दूध येत नाही मग तिच्या मुलाचं संगोपन करते कसं? काशवीन आपल्या मुलाचं संगोपन कसं करते? तुकोबाराय तेच म्हणतात. तुका म्हणे पाहे कासवीचे पिल्ले माय. तुकोबाराय म्हणतात
काश्विनीच्या पिल्लांना भूक लागली की काश्विनीची पिल्लं आपल्या आईच्या नजरेत पाहतात आणि आई प्रेमाने आपल्या मुलाच्या नजरेत पाहते. नजरेतून त्यांची भूक शमवण्याची ताकद काश्विनीच्या दृष्टीमध्ये आहे. काश्विनीचे बाळ वाढे कृपा दृष्टी. काश्विनीचं लेकरू कृपा दृष्टीनं वाढतं म्हणले. जगद्गुरु तुकोबाराला हा दृष्टांत इथं देण्याचा काय अभिप्रेत आहे. तर माझे जगद्गुरु तुकोबार आहे पंढरीचे वारकरी आहेत. काही जरी झालं तरी वारी चुकून येते हरी पंढरीचा वारकरी. किती व्यक्ती आलं तरी महाराज वारी चुकली नाही तुकोबाराची. पण काय महाराज शेवटी शरीर धर्म आहे. तो वारकऱ्याचा असू द्या कोणाचा असू द्या शरीराचे भोग भोगूनच चुकावं लागतात. ते कोणाला चुकत नाही. अहो ज्याने वेदांत घराघरामध्ये पोहोचवला, ज्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी अलंकापुरामध्ये लोक 4-4 तास अगोदर येऊन जागा धरायचे, असे जगन्नाथांना पवारा यांना सुद्धा महाराज बिमारीमुळे जावं लागलं की नाही. ज्यांनी आपली धर्म पताका हिंदू पताका महाराज भगवी पताका 7 समुद्रापार नेली स्वामी विवेकानंदाने. आणि तिथं पाश्चात्य लोकांना हिंदू संस्कृती समजून सांगितले. बरं एवढा आनंद झाला त्यांना. पण ज्यावेळेस पुन्हा मायदेशी परतले त्यांना सुद्धा शुगर सारखा दुर्धर आजार झाला आणि जावं लागलं. ज्यांच्या चाली ऐकून ज्यांचे भजनं ऐकून महाराज आम्ही तयार झालो. आमच्या मराठवाड्याचं भूषण असणारे काशीरामबुवा इडोळीकर कशामुळे गेले हो. आजारामुळेच गेले की नाही. म्हणजे बिमारी कोणाला सोडत नाही. शरीराचे जे भोग आहेत ते कोणाला सुटत नाही. म्हणून म्हणलं नाही पाहिजे अहो तुम्ही तर माळकरी आहात, तुम्ही कसं काय बिमार पडले. माळकऱ्याचा आणि बिमार पडण्याचा काही संबंध आहे का. कीर्तनकाराचा काही बिमारीचा संबंध आहे का. कोण कधी बिमार पडेल सांगता येत नाही. तसे माझे जगद्गुरु तुकोबार आहे. आजाराने भरले महाराज. अंगामध्ये ताप भरला, जाणं होत नाही वारीला. देहूमध्ये उभे आहेत, पंढरपूरकडे पाहतात. ए देवा माझं ऐक म्हणले. अरे जी काश्मीर आहे ती कोण बनवली. तूच बनवली. तू सगळ्या जगाचा चालक मालक आहे ना. मग काश्मीर तू बनवली. काश्मीरच्या दृष्टीमध्ये जी शक्ती आहे ताकद आहे ती कोण दिली. तूच दिली. मग साधी एवढीशी काश्मीर आहे तिच्या मुलांना भूक लागली की आपल्या मुलाच्या नजरेमध्ये पाहते आणि मुलं आपल्या आईच्या नजरेत पाहतात. त्याची भूक शमून जाते. मग तुला कळत नाही का मला कोणती भूक लागली. अरे तुझ्या भेटीची भूक माझ्या नजरेमध्ये आहे, माझी उत्कंठ आहे. मग एक करणं म्हणलंय तू विटेवून एकदा माझ्याकडे बघ ना आणि जी भेटीची भूक आहे की ना ती मिटून टाकणार. तू का म्हणे पाहे कास विचे पिल्ले माय तैसे राहो माझे मन गाताय कथा हरी गुण विठ्ठल. मोठ्या आनंदाने आपण हा उत्सव साजरा करतो. माझ्या ज्ञानोबरायचा आपणच साजरा करतो याच्यात नाही हो. आता जेवढे देवता आहेत की नाही तेवढे अलंकापुरामध्ये आहेत. जेवढे साधू संत आहेत की नाही तेवढे अलंकापुरामध्ये आहेत. जेवढे आपल्याला वारकरी म्हणून घेतात की नाही ते माझ्या ज्ञानोबराच्या दरबारामध्ये येतात. म्हणून आज जर वरतून जर बघितलं ना सगळे साधू संत सगळे देवता लोक महाराज अलंकापुरामध्ये. आपलं भाग्य आहे की आपल्याला हा सोहळा अनुभवायला भेटतो बरं का. खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणून खरं जर ज्ञानोबाराय जर भूतलावर जर आलेच नसते, अवतीर्ण जर झालेच नसते तर आपलं काय झालं असतं. कधी विचार केला. अहो आपल्याला ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी अनुभवायला भेटली नसती, हरिपाठ अनुभवायला भेटलं, नित्यनेम कसा केला असता आपण. पण माझ्या ज्ञानोबाराची कृपा आहे महाराज. त्या काळामध्ये ज्ञानोबाराने सर्वांना सोबत घ्यावं, सगळ्याला परमार्थ करायला लावा. ही माझ्या ज्ञानोबाराची उंची होती ना. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे. म्हणून खूप मोठा अधिकार माझ्या ज्ञानोबारायचा. माझी वाणी एवढी मोठी नाही, माझं एवढं तप बी नाही, माझ्या वाणीचं एवढं तप नाही की मी ज्ञानोबारायचं वर्णन करावं बरं का. आपण लहान आहोत ना. लहान माणसाने लहानपणानेच बोलावं, मोठ्यापणानं बोलू नाही. म्हणून आज तुटकी मुटकी माझी सेवा माझ्या ज्ञानोबाराच्या चरणी मला अर्पण करायची आहे. आजचा जो अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायचं खूप सुंदर आहे. अनेक साधू संतांनी भगवान परमात्म्याकडे अनेक विषयाच्या तक्रारी मांडल्यात, पण मनाची तक्रार सर्व साधू संतांनी मांडली वेगवेगळ्या विषयामध्ये की देवा आम्ही सगळं करतो पण आमचं मन ऐकत नाही म्हणले. आम्ही काय करावं, आमचं मन ऐकत नाही. आणि परमार्थ हा मनाचा विषय आहे. हा शरीराने संसार होतो. ज्याचं संसारामध्ये शरीर धष्टपुष्ट आहे त्याचा संसार चांगला होतो, आणि ज्याचं मन परमार्थामध्ये चांगलं आहे त्याचा परमार्थ चांगला होतो. विठ्ठल शरीर चांगलं ठेवलं पाहिजे, धष्टपुष्ट ठेवलं पाहिजे, निरोगी ठेवलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे म्हणले.
संसार जोपर्यंत करायचा आहे तोपर्यंत माणसाने पैसा कमवला पाहिजे. जोपर्यंत हातपाय चालतात ना तोपर्यंत पैसा कमवा. कारण की या जगामध्ये त्यालाच किंमत आहे ज्याच्याकडे पैसा आहे, मान आहे, त्याला किंमत आहे. संसारामध्ये जर पैसा नसन, मान नसन ना बाबा, तर त्या माणसाला कोणी विचारत नाही. श्रीमंत माणसाला लवकर लवकर रामराम घालतात, गरीब माणसाला घालत नाहीत का? परशा तारो तीन नाम, परशा परशु परशुराम. एखाद्याकडे जर पैसा नसता तर आपण म्हणतो ए परशा, अरे इकडे आमच्या कामाला चाल म्हणले. म्हणलं का म्हणता आडची आली परशा आमच्या कामाला चाल म्हणले. आणि थोडा पैसा असं नाही, ओ परशुराम चला म्हणले आमच्या घराकडं. आणि ज्याच्याकडे भरपूर पैसा नाही, परशुरामजी आये हमारे घर पधारिये. म्हणजे माणसाला रामराम कसा घालायचा हे त्याच्या पैशाहून त्याच्या उंचीहून ठरतंय. विठ्ठल जगाचं वारं उलट आहे. आज माणूस एवढा खालच्या दर्जाला गेला, एवढ्या खालच्या दर्जाला गेला आहे की माणसा इतका खालच्या दर्जाला कोणीच गेला नाही. 4 पायाचे प्राणी आहेत पण एवढ्या खालच्या दर्जाला गेले नाही. ते त्यांच्या नियमान राहतात. पण माणूस सगळी सीमा ओलांडली महाराज माणसाने. हे मानसा अरे आता तरी मानसात कलियुगाचं वार लागलं लाचारीने जीवन जगलं. कलियुगाचं वार लागलं लाचारीने जीवन जगलं. हे मानसा अरे आता तरी माणसात आज माणूस माणसात यायला पाहिजे. माणसाने माणूस होण्याचं गरज आहे. माणसाने देव नाही झालं तरी चालतं, माणसाने साधू नाही झालं तरी चालतंय. पण आज माणूस माणूस जरी झाला तरी परमार्थ सक्सेस झाला. आज जर एकूण एकाला जर भेटलो की नाही, पहिले याची उणी धुणी करतात लोक आणि नंतर बोलतात महाराज हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. एक बोट माणूस सगळीकडे करता, अरे हा असा आहे, तो तसा आहे. पण 4 बोट आपल्याकडे होते, तू कसा आहे बोल. दुसऱ्याकडे बोट करू नको, तू कसा आहे पहिलेच सांग ना. आप तो गैरों की बात करते हैं, हमने तो अपने ही आजमाए. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए. तू किसी ऐम की बेनकाब न कर, हम तो भले बुरे हैं, तू तेरी नजर खराब न कर. बुरा देखन मैं गया, बुरा मिलया नहीं कोई. जब घट भीतर देख लिया तो मुझसे बुरा नहीं कोई. तो जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. याची त्याची उणी धुणी केली नाही पाहिजे माणसाने, त्याच्याकडे पोट केलं नाही पाहिजे. आपल्या मनाला माहिती आपण कसे आहोत. जरी आपण दिसत असलो चांगले पण आपल्या मनाला माहिती आहे. मन सांगते तू असं नाही बरं का. हे बघ तू दिखावा करायला लागला. आणि खरंच सांगू, माणसाने दिखावापणा केला की नाही, कधी ना कधी पितळ उघडं पडतं. माणसं जसे आहात ना तसे समाजाला दाखवा.
जसे आहात तसे दाखवलं की नाही समाज तुम्हाला महाराज जवळ करेल. पण जसे नाहीत तसं जर दाखवण्याचा प्रयत्न केला ना, एक ना एक दिवस जर उघडं पडलं ना तर माणूस राहत नाही महाराज. एक महात्मा सांगतात, माणूस सायकल चालवता चालवता जर पडला ना बाबा काही होत नाही हो, पुन्हा उठतो. मोटरसायकल चालवता चालवता जर पडला ना काही होत नाही, पुन्हा उठतो. पण कोणाच्या नजरेतून जर पडला ना बाबा आयुष्यभर उठत नाही. मग खरंच सांगू, कोणाच्या नजरेतून पडलं नाही पाहिजे. माझे राधाराणीला विनंती करतात, आपण ज्ञानोबाराला विनंती करतो, ज्ञानोबाराय खरंच सांगू, आम्ही नाही मोठे झालं तरी चालतो, आम्हाला नाही मान भेटला तरी चालतो, आम्ही ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत जरी असलो तरी बस झालं. फक्त एक करा, नजरों से गिराना ना, चाहे जितनी सजा देना, नजरों से जो गिर जाए मुश्किल है संभल पाना. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. नजरों से गिराना चाहे जितनी सजा देना, नजरों से जो गिर जाए मुश्किल है संभल पाना. म्हणून थोड्याशा स्वार्थासाठी कोणाच्या नजरेतून पडलं नाही पाहिजे माणसाने. विडावलं म्हणून पूर्वीचे लोक एवढे श्रीमंत नव्हते पण समाधानी होते. बघा तुम्ही, आज आपल्याकडे गाड्या आहे, घोडे आहे, सगळे सुविधा सगळे आहेत घरामध्ये, पण समाधानी माणूस दिसत नाही. पूर्वीच्या माणसाकडे एवढे घर बरोबर नव्हते, छपरामध्ये राहायचे, पण समाधान आहा, घरातून वसुंडून बाहेर पडायचं महाराज. एवढे समाधानी माणसं का? पूर्वीच्या लोकांची एक प्रार्थना होती ना, खरा तो एकची धर्म. तुमच्याकडे होती का ही प्रार्थना? तुमच्याकडे करतात ना गुरुजी प्रार्थना, खरा तो एकची धर्म, शेजाऱ्याचे बांध कोरावे. अशीच होती का ही? अशी नव्हती नाही का? खरा तो एकची धर्म, आपला पुंजाना दुसऱ्याच्या दारात लोटावे. ही बी नव्हती का? नाही. मग खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम आहे. हीच अमुची प्रार्थना, हेच अमुचे मागणे. मानसाने मानसासे मानसा समवागणे. माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणे हीच आमची प्रार्थना आहे म्हणले. विडाला म्हणून जर संसार जर करायचा असेल तर धन महत्वाचं आहे, शरीर महत्वाचं आहे. जोपर्यंत संसारामध्ये तुमचं शरीर चांगलं आहे तोपर्यंत संसारातले लोक तुम्हाला किंमत देतात. शरीर थकलं भागलं संसारात लोक किंमत देत नाही. आणि या संसारिक लोकांवर भरोसा ठेवला नाही पाहिजे. एक गझलकार एवढा गोड म्हणतोय, ये जो कुछ लोग नजर आते हैं दीवान से, उनको मतलब है न साखी से न पैमाने से. साखिया जाए कहाँ हम तेरे मैं खाने से, साखिया जाए कहाँ हम तेरे मैं खाने से. जोपर्यंत चांगले तोपर्यंत संसारामध्ये तोपर्यंतच किंमत आहे. याला थोडा बेस द्या मला. तोपर्यंतच किंमत आहे जोपर्यंत तुमचं शरीर चांगलं आहे. शरीर थकलं भागलं की संसारात लोक किंमत देत नाहीत. तुमच्या इकडे दळण नेसतात का? दळण नेसतात का? दळण मायात नेसतात का? तसेच टाकतात. मग दळण नेसत असताना तुम्ही गावातले खडे बाजूला टाकता का गहूच बाजूला टाकता? खडी. बोला ना. हा, काय टाकते माणूस बाजूला? खडे बाजूला टाकतो आहे की नाही? बाबा जसा गव्हातला खडा बाजूला टाकतो का नाही माणूस, हे माझ्या माता मावल्या, तसा संसारातला माणूस थकला भागला, त्याचं शरीर संसाराच्या कामी राहिलं नाही ना, तसे लोक खड्यासारखं माणसाला बाजूला ठेवून देतात. विडाला तुकोबारायांचं प्रमाणे महाराज ज्या पत्नी बरोबर आयुष्यभर संसार केला,
ज्या पत्नीसाठी महाराज एवढे कष्ट केले, एवढं घरदार उभं केलं, एवढी संपत्ती उभी केली, सगळं उभं केलं, तिला सगळं ऐश्वर्य दिलं की नाही, पण ज्यावेळेस आपण थकतो भागतो की नाही, शरीर काही कामी राहत नाही ना, त्याच पत्नीचे उद्गार आहेत. नासी एले घर तुमको निया, नासी एले घर तुमको निया, नासी एले घर तुमको निया, नासी एले घर तुमको निया. बाईल म्हणे खरं करता तरी बरे, नासी एले घर तुमको निया, नासी एले घर तुमको निया. बाईल म्हणे नासी एले घर तुमको निया, नासी एले घर तुमको निया. बाईल म्हणे खळ मरता तरी बरे, नासी येले घर थुंकुने. जिच्याबरोबर आयुष्यभर संसार केलाय ती पत्नी सुद्धा म्हणते आता गेलं पाहिजे, आहे की नाही. अहो ऐका ना, ज्यावेळेस लग्न ठरतं का नाही, मला माहीत ना तुमच्याकडे परिस्थिती कशी असते, पण आमच्या इकडचं सांगतो तुम्हाला, विदर्भामधलं आमच्या इकडे बाबा ते साखरपुडा होतो का नाही, तुमच्याकडे होतात की साखरपुडे. साखरपुडा झाला की नवरदेव काय करतो, तर नवरीला मोबाईल देतोय. तुमच्याकडे देतो की नाही मला माहीत नाही, पण आमच्याकडे देतात. ते सिम कार्ड टाकून त्याच्यात बॅलन्स टाकून, आणि मग जे बोलणं सुरू होतं, हॅलो बरे आहात ना, तब्येत चांगली आहे, त्याचे मायबाप का मेलेत का तिकडं तू एवढी काळजी करायला लागली, त्याचे मायबाप आहेत ना. किती बोलतात अहो, काही काही वाक्य, मैं तुम्हारे बिगड़ जी नहीं सकता, मैं तुम्हारे बिगड़ मर जाऊंगा, हे वाक्य मोठमोठले महाराज. लग्न झालं आणि लग्न झाल्यावरच्या नंतर महाराज आता फोन बंद झाला आणि बोलणं सुरू झालं, आणि बोलणं सुरू झाल्याच्या नंतर पण ते जे अनुभवी माणसं आहेत ना, ते म्हणतात बेटा थांब 2-4 वर्ष, तू बी आमच्याच लाईनीत येतो थांब. ऐका ना बाबा, पत्नी नवऱ्यावर प्रेम करते, एक मुलगा होईपर्यंत का 2 मुलं होईपर्यंत. तुम्ही संन्यासी आहेत का, मग रेटून बोला की एक मुलगा होईपर्यंत प्रेम महाराज. मुलगा व्हायच्या अगोदर जर महाराज पत्नीनं नवऱ्यानं जर पाणी मागितलं, पाणी नि शब्द म्हणून तो गिलास हातात येतो, एवढं फास्ट पाणी आणते. आणि मुलगा झाल्याच्या नंतर जर पाणी मागितलं, पाणी म्हणते तो हांडा तुम्ही प्यान मला आणा संसाराची किंमत आहे. बरं झालं, लेकरं झाले, त्याचे लग्न झाले, मग येईल घरामध्ये नातू आले. आता म्हातारा या बाजूवर बाज करते 4 पायाची, या बाजूवर म्हातारी या बाजूवर, आणि दोघं एकूण एकाकडे पाहतातच का भारत पाकिस्तान आहे एवढे रागा पाहतात महाराज. आपण जर म्हातारीजवळ गेलो आणि बसलो ना, म्हणले आजी माय बरं आहे का, काय आज बरं आहे म्हणले काय झालं, या मेल्यानं वाटोळ केलं म्हणले माझं. कोणी, नवऱ्याने महाराज, नवऱ्याने. आणि मग तिचे उद्गार आहेत, बाईल म्हणते खळ मरता तरी बरे, नासेले घर थुंकुनिया. कशामुळं अशी अवेलना झाली, शरीर थकलं भागलं, संसारामध्ये किंमत नाही राहिली. मग जोपर्यंत संसार करायचा ना, तोपर्यंत शरीर धष्टपुष्ट ठेवलं पाहिजे, त्याच शरीराला मान आहे. आणि परमार्थ जर करायचा असेल तर मन चांगलं पाहिजे. परमार्थ करायला आलात तुम्ही आणि मन जर चांगलं नसेल ना, तर त्या परमार्थाला फायदा नाही. कीर्तनामध्ये बसलोय आपण, पण आपलं मन जर कीर्तनामध्ये नसेल तर काही फायदा नाही. माझे ज्ञानोबा किती गोड बोलतात, त्रिवेणी संगमे नाना तीर्थ ब्राह्मे, चित्त नाही नामे तत्व वेता, चित्त नाही नामे संसारी नाना तीर्थ ब्राह्मे, चित्त नाही नामे चित्त नाही नामे. त्रिवेणी संगमे नाना तीर्थ ब्राह्मे, त्रिवेणी संगमे नाना तीर्थ ब्राह्मे, त्रिवेणी संगमे त्रिवेणी संगमे चित्त नाही नामे तरी देवता, चित्त नाही नामे तरी देवता, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, चित्त नाही नामे तरी देवता, चित्त नाही नामे तरी
ठिकाणी तुम्ही जर भ्रमण करत गेलात पण त्या क्षेत्राच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुमचं जर मन सोबत नसेल तर काही फायदा नाही. कीर्तनात जर आला तर कीर्तनात जर तुमचं मन असेल तर ते कीर्तन ऐकून फायदा नाही. आणि मन असं आहे बाबा, जिथं नेमकंच राहायला पाहिजे तिथं राहत नाही आणि बाकीच्या ठिकाणी कुठं बी राहतं. हे मन नेमकं परमार्थातच राहत नाही. याला बाकीचं काही आवडते. आता याला वाटतं थोडंसं इंद्रायणीच्या काठावर फिरावं, याला वाटतं तिकडं इंद्रायणीच्या पलीकडे जावं, जरा पाहाव काय. मन चंचल चपल जोरदार टाळी वाजवा. जेवढं मन चपळ चंचल आहे तेवढंच फास्ट चाल लावली. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे. याला जायला वेळ लागत नाही, याला वेळ लागत नाही. प्रॅक्टिकल करून दाखवू का? याला जायला सुद्धा वेळ लागत नाही बाबा आणि याला सुद्धा वेळ लागत नाही. प्रॅक्टिकल करून दाखवू. ओ मामा खाली बसा मागचे. ओ मामा तुम्ही बघा गेले का नाही मागं मन. कोण उठणारे कीर्तनातून. बहुत चंचल चपळ जाता येता. याला जायला वेळ लागत नाही, याला वेळ लागत नाही. ही मन एका ठिकाणी बसत नाही. मग ही तक्रार काय काय करीतो या मना परीन ऐके नारायणा. देवा काय काय करू या मनाचं. मी कीर्तना बसले. अहो नामदेवाला विचारे कीर्तनी बैसता निद्रे नागविने मन माझे गुंतने विषय सुखा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा का बाना घे. देवा अमृताहून गोड तुझं नाव आहे ना, मग माझं मन का घेत नाही, का विषयामध्ये गुंतलेलं आहे. तर मनाचे 2-3 प्रकार आहेत बाबा. हे मन काय करतं, एक तर देवाकडे येत नाही, याला बंधनामध्ये अटकायला जमत नाही. याला वाटतं आपण बरे स्वतंत्र. कारण की मन जर देवाकडे जर आलं तर मन रूपाने शिल्लक न राहता मन देव स्वरूप होतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासूने कैशी निवृत्तीसी गोविंद गोविंद मना लागले या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. देवात आणि या मनात भेद राहत नाही म्हणून मन इकडे येत नाही. आणि हे मन एक आहे, या मनाला नाही का असं मोकळं फिरायची सवय लागली. आमच्या भाषेत म्हणलं की मोकट फिरायची सवय लागली. या मनाला अंकुश लागत नाही, कोणाचा धाक नाही पाहिजे इकडे. म्हणजे इकडे इंद्रियाच्या पाठीमागं धावा लागले. खरं जर पाहिलं तर इंद्रियानी मनाच्या पाठीमागं यायला पाहिजेत, पण मन इंद्रियाच्या पाठीमागं चाललंय. तुमच्या इकडं बैलगाडी आहे का? बैलगाड्या आहेत ना? हां बैलगाडी आहे बाबा. बैलाला त्या गाडीला झोपतात आणि ते बैलाचे कासरे त्या धुरकाऱ्याच्या हातात असतात, आहे का नाही? धुरकारी जिकडं बैलगाडी नेईन तिकडं जातात, आहे का नाही? इकडं कलवलं तर इकडं, इकडं कलवलं तर इकडं. बरोबर महाराज, बैल बरोबर चालतात, ऐका ना. आणि ते कासरे जर असे शिंगावर पुढं फेकले आणि आता जर मालक म्हणला राजा आपल्याला घराकडे जातील का जाणार नाहीत? जोपर्यंत बैलाचे कासरे मालकाच्या हातात आहेत तोपर्यंत इंद्रिय रूपी बैल जिकडं म्हणलं तिकडं जातात. कीर्तनात म्हणलं कीर्तनात,
माऊलीच्या दर्शनाला म्हणतात दर्शनाला, पण ज्या दिवशी महाराज ते कासरे फेकून देत होतात की नाही आणि इंद्रिय स्वतंत्र होतात की नाही, मग त्या दिवशी याला परमार्थ आवडत नाही इंद्रियाला, मग इंद्रिय सैरा वैरा धावतात. तसं मनरूपी मालकाच्या हातामध्ये जोपर्यंत इंद्रियाचे कासरे आहेत, दोऱ्या आहेत ना, तोपर्यंत ते इंद्रिय बरोबर आहेत. पण ज्या दिवशी मनाच्या ताब्यातून इंद्रिय सुटतात की नाही, त्या दिवशी मनाला काही समजत नाही. मनुराजा एक देहपुरी ऐसे नांदतो त्याचे दोघी नारी. पुत्र संपन्न वारे त्याने कृपा केली आम्हा वरिगा, म्हणून आलो या देशा. अनेकांनी मनाबद्दल माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो, माझ्या मनाला गो, माझ्या मनाला गो छंद. या मनाला दुसरी छंद लागण्यापेक्षा आमच्या मनाला नित्य गोविंद गोविंद या नावाचा छंद लागला पाहिजे, म्हणजे आमचं मन सार्थकी लागेल. पण हे मन येत नाही बाबा. या मनाला अनेक प्रकारचे छंद आहेत. कोणाला कशा काय ह्याचे छंद आहेत ते जर कीर्तनातून सांगितलं तर काय फायदा महाराज. कसे सांगावं म्हणले, मग सांगायचे नाही. ज्याच्या त्याच्या मनाचे पहा काय काय छंद आहेत. माणसाला झोपा येणं 1-1 वाजेपर्यंत. हे मोबाईल आले तेव्हापासून लोकांची झोप उडाली हो. आखा छंद हिरावून घेतला यानं. दुसऱ्याचं वायफाव घेतो तरी जागेच राहतो म्हणजे झोप येत नाही. माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. परत काय येत नाही म्हणले तर दुसरं आहे, हे मन संकल्प विकल्प करणार आहे. संकल्प झाला की माणूस परमार्थ करतो आणि विकल्प झाला की माणूस अधर्म करतो, परमार्थातून उठून जातो. जोपर्यंत संकल्प आहे तोपर्यंत माणूस भजन करतो. ज्या दिवशी विकल्प होतो का नाही माणूस अधर्माने वागतो. म्हणजे या मनाच्या संकल्पना आहेत महाराज. संकल्प विकल्प करणे. बाबा खरंच सांगू, एवढी अयोध्या नगरी एवढी सुंदर होती, हा हा हा, सगळी सजलेली होती आणि माझ्या रामचंद्र प्रभूचा राज्याभिषेक होणार होता. राजा दशरथाने सांगितलं सुद्धा उद्या रामप्रभूचा राज्याभिषेक आहे. एवढं आनंदमय वातावरण आहे बाबा अयोध्या नगरीचं, एवढं आनंदमय वातावरण आहे. पण मंथरा नावाचे जे विकल्प आहे का नाही, तो विकल्प घेऊन कैकेयीकडे गेली आणि कैकेयीला सांगितलं, कैकेयी अगं वेडी का खोडी तू, अगं तुझ्या सवतीचं पोरग राजगादीवर बसायलाय आणि तुझा लेकरांना काय फक्त मुजराच घालायचं का म्हणले, काय करायचं. मग एक कर म्हणले, तुझ्या नवऱ्याकडे तुझे 2 वर आहेत की नाही, एका वरामध्ये तुझ्या भारताला गादी माग आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला 14 वर्षाचा वनवास माग. महाराज ज्यावेळेस बोलली का नाही कैकेयीला, ती कैकेयी हेच मांडलं महाराज दशरथ राजासमोर. कोप भवनामध्ये जाऊन बसले. आता घरामध्ये वेगवेगळ्या रूमा झाल्यात. पूर्वी काय नव्हतं, कोप भवन बी तीच आणि जेवण्याची रूम तीच आणि झोपण्याची तीच ऐक नाही. पूर्वीचे एवढे मोठाले कह्याचे घरं होते महाराज. सगळं दिसायचं, चूल तिथं, हांडा तिथं, सगळं तिथं. पण आता टेक्नॉलॉजी वाढली, पैसा बी जास्ती झाला, लोकांचं वेगवेगळे करत आले. म्हणून अयोध्येमध्ये कोप भवन होतं. कोप भवनामध्ये कैकेयी जाऊन बसली. दशरथ राजा गेला, अगं हे सगळीकडे आनंदमय वातावरण, तू कोप भवनात काय करायले. नाही म्हणले, मालक स्वामी माझे 2 वर तुमच्याकडे आहेत, मला मागायचे. अरे म्हणले 2 काय 5 माग, तुला जे मागायचं ते माग. म्हणले मी आज आनंदी आहे. दशरथ राजाला वाटलं मागून मागून काय मागणार आहे, हा काहीतरी दुसरं मागत. माग पहिला वर काय. म्हणले पहिला वर हा आहे माझा की माझ्या भारताला गादी पाहिजेत. म्हणजे बस एवढं. माझ्या रामाकडे जर मी गेलो आणि रामाला जर सांगितलं रामा भरताला गादी बसवतो, गादीवर बसवतो, माझा राम नाही म्हणणार नाही. पण माझा दुसरा वर आहे का म्हणले. दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास पाहिजे. दशरथ राजा कोसळला खाली, रडायला लागला. कैकेयी घात केला, तुझ्यावर विश्वास ठेवला, तू घात केला. तू माझा प्राण जरी मागितला असता तरी मी दिला असता. पण खरंच सांगू, तू रामाला 14 वर्ष वनवास मागितला. खूप
वाईट गोष्ट घडली म्हणले. महाराज बसलेली घडी, अयोध्याची बसलेली घडी, उद्या राज्याभिषेक होणार आहे. पण महाराज विकल्प आला मनामध्ये आणि विकल्पाने सगळी नासुडी टाकून दिली. महाराज जसा मिठात त्या दुधात मिठाचा खडा पडावा तसं झालं आणि माझे रामचंद्र प्रभू झाले. कसा मला टाकून गेला रामाविन मज चैन पडेना, नाही जीवा जिया राम कसा मला टाकून गेला राम. हसणारे लोक रडत होते महाराज देवाकडे पाहून. देवा चाललात तुम्ही? हे विकल्प संकल्प झाला 5 वर्षाच्या लेकराच्या मनामध्ये. श्रीमद भागवतामध्ये कथा आलेली आहे. सावत्राईने अपमान केला. अरे तुला जर या मांडीवर जर बसायचं असं ना, जा वनामध्ये भगवान परमात्म्याची तपश्चर्या कर आणि भगवान परमात्म्याला सांग की मला सुरुची मातेच्या पोटी जन्माला घाल. बाळ ध्रुव मनामध्ये संकल्प निर्माण झाला आणि वनामध्ये मधून घाटामध्ये गेले. मोठमोठ्यानं भजन करत होते महाराज. लहान लेकरू आहे, माहीत नाही देव भेटेल की नाही, माहीत नाही माझ्या भक्तीला पावन होतील की नाही, पण अट्टाहासाने भजन करायचे. बिरहा के आग में मैं जल रहा हूँ, कांटों पे दिल को लिए चल रहा हूँ, टपकते हैं आंसू, टपकते हैं आंसू आँखों से हमारे, हो तू आजा कहाँ है मेरे श्याम प्यारे, कोई गम का मारा, कोई गम का मारा तुझको पुकारे, हो तू आजा कहाँ है मेरे श्याम प्यारे. मोठ्या अट्टहासाने महाराज भगवान परमात्म्याला बोललो होता. माहीत नाही देव भेटेल की नाही. जगाचे मालक चालक महाराज ध्रुव बाळाच्या समोर उभा आहे. ध्रुव बाळाला सांगितलं, हे ध्रुवा मी आलोय ना, मी आलोय. अरे डोळे उघड. डोळे उघडले ध्रुवाने आणि टप 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 आसू गळायला लागले. देवा तुम्ही आलात, मांग ध्रुवा तुला काय पाहिजे. तर तू मागायला उशीर करशील पण मी द्यायला उशीर करणार नाही. मांग तुला काय पाहिजे. ध्रुव बाळाने देवाकडे बघितलं. देवा तुम्ही यायच्या अगोदर मनामध्ये अनेक विचार होते की मी हे मागणार ते मागितलं, पण तुम्हाला बघितल्याच्या नंतर आता माझ्या मनामध्ये काय नाही. म्हणजे आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. आणि तुला जर द्यायचं असं ना देवा एक दे. हो तेरे चरण कमल में श्याम लिपट जाऊ रज बन के, कमले में घनश्याम लिपट जाऊ रज बन के, कमल में श्याम लिपट जाऊ रज बन के, कमल में श्याम लिपट जाऊ रज बन के, 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 कमल में श्याम लिपट जाऊ रज बन के, कमल में श्याम लिपट जाऊ रज बन के. कमल में श्याम लिपट जाऊ रज बन के, कमल में श्याम लिपट जाऊ रज बन के. हो नित नित तेरा दर्शन पावो, हर्ष हर्ष के हरि गुण गावो, मेरी नस नस में बस जाओ श्याम लिपट जाओ रज बन के. म्हणले देवा मला काही नाही पाहिजे, असेच तुम्ही माझ्या जीवनामध्ये राहत राहा, मी तुमचं भजन करावं एवढंच द्या म्हणले. संकल्प झाला. 5 वर्षाच्या मुलाने वैकुंठातला देव ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठातले महाराज भोवतालावर आणला, मूर्ती लोकांमध्ये आणला आणि जवळचा देव काही काही नाही. विकल्प झाला. जवळचा देव वनवासामध्ये येऊन घातला. म्हणून ऐका, विकल्प झाला. आपल्या मनात जर काही वाईट विचार येत असतील ना,
विकल्प फक्त काही अयोध्येमध्ये नव्हता, दशरथ राजाच्या घरामध्ये नव्हता, विकल्प आज सुद्धा आपल्या घरामध्ये, आपल्यामध्ये विकल्प आहे. आपल्या बापाविषयी जर आपल्याला वाईट भावना येत असेल तर आपल्या मनामध्ये विकल्प आहे. भावाभावात पटत नसन, बाप लेकात पटत नसन, सासू सुनात पटत नसन, गावागावात पटत नसन, मित्रात जर पटत नसन तर विकल्प आहे. आणि विकल्प एवढा घातक आहे, जोपर्यंत तो बाहेर काढणार नाही ना तोपर्यंत माणूस शांत होणार नाही. म्हणून विकल्प झाला की लगेच देवाचं भजन सुरू केलं पाहिजे. कदा न उपजो दुर्बुद्धी ते म्हणा, कदा न उपजो नारायणा. म्हणजे देवा दुर्बुद्धी येऊ देऊ नको रे बाबा, कोणाला वेगळं होण्याची बुद्धी येऊ देऊ नको. म्हणून संकल्प आहे, विकल्प करणारं मन आहे. असं महाराज जगद्गुरु तुकोबाराने सगळ्या मनाचं दुःखडं भगवान परमात्म्याजवळ मांडलं. भगवान परमात्मा बोलके झाले. तुकोबाराय सांगा आता मी काय करू. म्हणले काय करू नका, फक्त एक करा, माझं मन तुमच्या चरणाजवळ राहिलं पाहिजे, एवढंच करा. अभंगाचं दुसरं चरण. तैसे राहो माझे म्हणून जेवढे काही बसलेली मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, विशेष तरुण मंडळ, मी जशी गर्जना करतो सर्वांनी एकदा बोलायचं. मला तुमचे आवाज चेक करायचे. आजचा आपला पहिला दिवस आहे सप्त्याचा, आहे की नाही? हां, सर्वांनी बोलायचं बरं का. मी जसं जोरान बोलेन तसं बोलायचं. आमचे जेवढी काही आदरणीय माझी महाराज मंडळी, यांच्यात काही तुम्हाला कमी वाटते का? बेंबीच्या डेटापासून बोलायलेत बरं का. आतापर्यंत आपल्याला त्रास होत होता, पण आता शांत झालं सगळं. जेवढी बसलेली मंडळी तेवढ्या सर्वांनी बोला. हर घर में अब एक ही नाम, त्याला गेन द्या दादा, थोडा आवाज द्या मला वाढू ना. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की. हो मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. काळ्या रात्री तडपत होता तुझ्या रूपाचं आवाज, काळ्या रात्री तडपत होता तुझ्या रूपाचं. असेच देखणे होते का मुसलमानाचे सण, त्या दगडात आई म्हणाला,
मुसलमान छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की आनंदाने नंदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नंदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हे जरी नाही काल गुस्सा नाही हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरं येईल हे जरी नाही काल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून देईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमच्या काय वाजाईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमच्या काय वाजाईल माऊली ज्ञानेश्वर महाराज की गुरु तुकाराम महाराज की पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तुझे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तुझे का पिंगळा महाद्वारी अहम भाग्या सोहम भाग्या अहम भाग्या सोहम भाग्या प्रेम करा वारे सावध होणे बचने लागा देव करा करे वारे येळगोड येळगोड सदानंदाचा माझ्या मंडळीची वारी मंडळाची मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी तरुणी उचित तरुणी उचित प्रेम कहाणी हृदयात शेवटची आपला आवाज ज्ञानोबरापर्यंत गेला पाहिजे सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरापर्यंत गेला पाहिजे की नाही हात वरती करा सर्वांनी हर हर महादेव जरा जोरात जोरात हर हर महादेव दान 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 मागायचं अनुदान मागायचं आलदान महाराज हो दान मागायचं अनुदान मागायचं दान मागायचं दोर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका दूर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डोर 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 फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका दूर फिरवितो तुम्ही डुगू ऐका डुगू ऐका डुगू डुगू ऐका पिंगळा 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 महाद्वारी कोण बोले तुझे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोले तुझे का पिंगळा महाद्वारी हो पिंगळा महाद्वारी बोले बोले तुझे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोले तुझे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी इथं भजनी मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा आता तुम्ही जरासे फ्रेश झाले असं नाही का नाही आता भुका गेले तुमच्या परत तुम्ही 4 तास बसता ना आता बोलू का मी काही म्हणत असते नाही बाबा उरक ना काय लांब बोलला होता तो तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण याचा मोकळा आवाज केला पाहिजे दादा बरं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ऐकत असताना आणि गात असताना माझं मन तुमच्या चरणाजवळ राहिलं पाहिजे तर विषय असा आहे गात असताना भगवान परमात्मा भेटतो का आता माझे आदरणीय महाराज मंडळी संगीत विशारद संगीत अलंकार महाराज अलंकार पूर्ण झालेला आहे कसा राग कुठं गायचा कसला गायचा आणि कशी त्याची ठेवण ठेवायची हे सगळं माहिती यांना मी आळंदीमध्ये गाणं म्हणजे पालत्या घागरीवर धार धरणं आहे की नाही माझं एवढं गाणं काही तयार नाही पण गायनानं सुद्धा देव भेटतो पण ते गाणं महाराज भावे गावे गीत
शुद्ध करुणिया चित्त. ते गायन देवासाठी असलं पाहिजे, ते गायन ज्ञानोबर आहे तुकोबरायसाठी असलं पाहिजे. नक्की समाज जमला पाहिजे, याच्यासाठी नसलं पाहिजे ना. ऐका ना, गायनामधून सुद्धा देव भेटतो. म्हणजे कोणाला भेटला सांगा ना. अहो गंधर्व जे आहेत भगवान परमात्म्याजवळच राहतात. म्हणले का गायन करतात म्हणून. गंधर्व स्वर्गामध्ये गंधर्व राहतात, गायन करतात म्हणून भगवान परमात्म्याजवळ आहे. म्हणजे दुसरे, अहो 750 वर्षापूर्वी पण माझ्या ज्ञानोबारायांनी गायन करावं तुम्हाला सांगतो, आणि सगळ्यांनी ऐकावं. किती गोड गायन करायचे. हो एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. हो एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी. 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 नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता 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 देवाचा गळला पितांबर. सावध होई देवायसे बोलतो कबीर. टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी. माझ्या ज्ञानोबरायन गायन करावं आणि भगवान परमात्म्याने पितांबर सुटेपर्यंत नाचावं. गायनामध्ये ताकद होती का नाही. 750 वर्षापूर्वी म्हणले. अहो म्हणले 750 वर्ष, 450 वर्षापूर्वी मी गातो नाचतो आनंद. वेडा झालो मी तव चंद. मी गातो नाचतो आनंद. दगडाचा टाळ करून गायले अभंग 450 वर्षापूर्वी. म्हणजे 450 वर्षापूर्वी झालं नाही. अलीकडच्या काळामध्ये, तर अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, एक माता माऊली जन्माला आली महाराज, आणि तिच्या आवाजानं सगळ्याला भुरळ पाडली हो देशामध्ये. अनेक महाराज भुरळ पाडले. म्हणे नाम गुम जाएगा चेहराए बदल जाएगा. मेरी आवाज ही पहचान है. गर याद करोगे सुंदर ते ध्यान. उभे विटेवरे करकटावरे ठेवून या. ऋण जुनु रे भ्रमरा. सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. ऐ मेरे वतन के लोगों जरा याद करो कुर्बानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. कोण गायले? लता दीदी मंगेशकरांनी. गायन करूनच भगवान परमात्म्यात महाराज लीन झाले. आणि दुसरे, माझ माहेर पंढरी आहे भीवरेच्या तेरे. बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई. माझे विठ्ठल रखुमाई. माझे माहेर
पंढरी आहे भीवरेच्या तेरे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल. कोणी गायलंय म्हणलं का म्हणता माय आजन भीमसेन जोशी का मी मला यालय म्हणून गायलो का मी पण याने गायन करून भगवान परमात्म्याला प्राप्त कर. गोनाई राजा दोघी सासू सुना नामा नामाचा ना बापने का कोणे बंडूबा अलंकापुरी पांडुरंग गेले समाधीस केले ज्ञान देवे उरकून सोहळा संगे संत मेळा. काशीराम वायडुळीकर हे गायन का मारा गायन करून. जशी आपण पंढरपूरमध्ये गेलो बाबा पंढरपूरमध्ये तुम्हाला नामदेव पायरी सापडते आहे का नाही. नामदेवरायचं दर्शन घ्यायचं आणि नंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं. तसं तुम्ही नामदेव नरशीला आलात की नाही पहिले काशीरामबाच्या पायरीचं दर्शन घ्यायचं नंतर नामदेवरायचं दर्शन घ्यायचं. काय गायनामध्ये ताकद आहे. मग गायन गाता येईल तेनेची गावे येर हरी हरी म्हणावे. गाता येईल तेनेची गावे. ज्याला नाही स्वर त्याला ले म्हणायचा जोर. नाही म्हणले मी आरंभ करणार थांब जर सा गावात ज्याला स्वर नाही ते पहिले आरंभ करते कसं बी. मग लोक म्हणतात त्या तुताऱ्याचा आवाज आमच्याकडे करू नका बरं. ज्याला गायन येतं त्यानं म्हणायला पाहिजे. मग ज्याला गायन येतं त्यानं म्हणून नाही का येर हरी हरी म्हणावे. पण ज्याला गायन येतंय आपला आवाज ज्ञानोबाराच्या समाधीपर्यंत पोहोचला पाहिजे. आपला आवाज पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचला पाहिजे असं गाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून गाता ऐकता ऐकताने सुद्धा माणसाला भगवान परमात्मा भेटतो देव भेटतो. राजा परीक्षितीला भेटला सर्वांना भेटला. म्हणून गाता ऐकता हरिगुण पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज